पंखा फक्त दुपारी लावतो आम्ही. हे काय आले आलं गिफ्ट? अहो पैठणी आहे पैठणी. तुम्ही पैठणी आणली आहेत? अय्या, अहो कुठलाही गेम न खेळता बसल्या जागी पैठणी ना फक्त भाग्यवान बायकांना मिळते. अय्यो किती छान आहे. अहो आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या बाजूलाच आहे ना पैठण, हा, तिथली फेमस आहे. खास तुमच्यासाठी आम्ही. थँक्यू व्हेरी मच. बरं आता मला सांगा, प्रवास कसा झाला? काही त्रास नाही ना झाला? घर मिळालं ना लगेच आमचं? अहो प्रवासाचं काय विचारता, साई कृपा नावाच्या 4 सोसायट्या आहे इथं. प्रत्येक फलाटाची जाऊन बेल वाजवली आम्ही. बरं एकाने तर घरातच बोलवलं होतं आम्हाला. मग म्हणलं हे काय पुणेकर वाटत नाही. पण मी लोकेशन पाठवलं होतं, तुम्ही मॅप बघून यायचंत ना. हा तुम्ही लोकेशन पाठवलं होतं, हा, पण त्या मॅपवाल्या बहिणी आम्हाला जिथं सोडलं ना तिथं साई कृपा नावाच्या 3 सोसायट्या, 2 बंगले आणि एक टपरी होती. अय्या, नेमकं कुठं घुसायचं बरं आम्ही? हा. इथं पुणेकर नाव ठेवायला कमी पडली. नाही, पुणेकर कधीच कशात कमी पडत नाहीत. इथे नाव ठेवायला जागाच नाहीये. ठीक आहे, आज गुरुवार आहे ना, हा. साईचीच कृपा म्हणायची. जय साई. बरं गंमत अशी झाली, हा हा आता आमच्या छत्रपती संभाजीनगरला 52 दरवाजाचं शहर म्हणून ओळखलं जातं. हा. तसं इथं पुण्यात सुद्धा आम्ही जवळपास 52 दरवाजाचे बेल वाजवले. अय्या, तू मोजलेस? अहो मोजायचं लय नाद आहे त्याला. जिना चढताना पायऱ्या मोजितो, बीड बायपासचे खड्डे मोजितो, आमदारांना बदललेले पक्ष मोजितो, गौतम विराटच्या भांडणातल्या शिव्या मोजितो. तू प्लीज नकार नको देऊस. अगं असा छंद नसतो कुणालाच. बरं मुलगा नक्की पुण्यातच राहणार ना? तुझी नोकरी पुण्यात आहे, मी बायोडेटामध्ये वाचलंय, पण तरी. अहो आता पुण्यात नोकरी म्हणल्यावर पुण्यातच राहणार ना. हा. हा तसा मला फोटोग्राफीचं काय काय फोटोग्राफीचं काय? अहो काय नाही, ते तुम्ही पाठवलेले फोटो बघितले ना त्यानं. हा बरोबर, पाठवलेच होते मी, बघणारच. आणि ते हिचे इंस्टाग्राम पण बघितलं त्यानं. हो काय? एकदम जबरदस्त होते बरं का. म्हणजे ते आमच्या इकडे विरुळ शेलेन आहेत ना, बस सेम तसेच होते ते. तू स्टॉक केलंस म्हणजे? ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई फोन वाजतोय तुझा. जिस्म जैसे अजंता की मूरत कोई. गातो हा, तू प्लीज होकार कळव बाई, खरंच होकार कळव. किती छान गाता तुम्ही. आहा, अजंता की मूरत. वन्स मोर. अजंताच्या लेण्या बघतच मोठा झालाय तो. सगळ्यांना हीच उपमा देत फिरत असतो. सगळ्यांना? आता नको त्या गोष्टीत खोड्या नको काढूस. उपमा दिली ना. उपमा जाऊ दे, तुम्ही पोहे घ्या. नाही नको. का? अहो येताना आम्ही त्रिमूर्ती आप्पाचा समोसा राईस आणला होता, खाल्ला एसटीत. खाल्लं काय, सामोसा की राईस? दोन्ही. दोन्ही. अहो आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये फेमस आहे ना समोसा राईस, लय लोक खाते. हो? अरे बापरे, वेगळंच आहे ना पण कॉम्बिनेशन. आता तुम्हा पुणेकरांना कॉम्बिनेशन काय वेगळं आहे का? तुम्ही नाही का चुलीबरोबर कॉम्बिनेशन करता? चुलीवरची आईस्क्रीम, चुलीवरची भेळ, चुलीवरची पाणीपुरी, चुलीवरचं लाडू, चुलीवरची माकरवडी, चुलीवरचं हे चुलीवर. एक मिनिट, तुम्ही आता मुलीवर बोलायला आलात का चुलीवर? नाही, मेन काम राहिलं. हा. तर हा आमचा मुलगा आणि ती आमची बाल्कनी. म्हणजे ह्या दोघांना आता जरा गप्पा मारू दे. तुम्ही चला माझ्या बरोबर बाल्कनीमध्ये. तिथून ना जितकं दिसेल तितकं पुढं मी तुम्हाला दाखवते. हा चला. नीट बघून घे. तू माझी साडी पैठणी दे पटकन. हा या ना इकडे दाखवते मी. हा, सरळ बरोबर. तुलाही जायचंय पुणे बघायला? नाही पुण्यात राहायला कुठे? वारजी. म्हणजे मराठवाड्यात. एकमेकांच्या आवडीच्या गोष्टींबद्दल बोलूया आरामात. संभाजीनगरची पुढची एसटी येईपर्यंत वेळ आहे आपल्याकडे. नाही काही नाहीये, आईची डेंटिस्टची अपॉइंटमेंट.
त्याच्यापेक्षा नकारच द्यायचा ना मग. आईची डेंटल अपॉइंटमेंट आहे, डॉक्टरकडे जायचं आहे, हे असले कारण मी पण देऊन बसलोय हो. अरे नाही खरंच तिला गम प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही विको वज्रदंतीचं पेस्ट वापरत नाही? अहो विको वज्रदंतीच्या पेस्टमध्ये ना 18 औषधी वनस्पतीचे गुण आहेत. म्हणून ब्लिडिंग गम्स, स्वलन गम्स आणि इतर डेंटल प्रॉब्लेमपासून दूर राहायला मदत मिळते. ठीक आहे. अरे पण हा बरोबर. तुम्ही आता विचार करत असताल हे काय बॅग आहेत पेस्ट घेऊनच फिरतो काय? मनकवडा आहेस रे. काय प्रवास खूप होतो ना माझा. पुणे ते संभाजीनगर, संभाजीनगर ते पुणे. म्हणजे वीकेंड्स ना संभाजीनगरच्या ट्रिप्स खूप होतात. काय करणार हो, करावंच लागतं ना. पुण्यात जॉब आहे आणि संभाजीनगरला फॅशन, पॅशन. फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पॅशन आहे आपण. पण घरचे नाही म्हणू लागले ना, काय करणार. त्याच्यामुळे जॉब करावा लागला. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये आपला लेन्स पकडायची ताकद नाही कोणाची. हा 3 इडियट सारखी आहे रे तुझी स्टोरी. हो ना. पण रँचच नाही बघा आपल्या आयुष्यात कोणी. जे आहेत ना सगळे ते सगळे भेंच. ए सॉरी. असं पण बरं आहे तुझा जॉब पुण्यातच आहे ते. हा. काय ना आमच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात भरपूर स्कोप आहे तुला फोटो काढायला. मग त्याच्यापेक्षा आमचं सिद्धार्थ गार्डन काय वाईट आहे. लय प्राणी तिथे. वाघ जास्त कुठे आहेत. म्हणजे शेर. फरियाद खुदा से करो बंदे से नहीं. अरे दोस्ती हमसे करो धंदे से नहीं. हे काय शेर ते काय आहे आमच्या मराठवाड्यात बरकत आहे हो. बरकत मराठवाड्यात. हा बरकत टी स्टॉल लय भारी आहे. त्याच्या बाहेर पाठीवर हे शेर लिहिलेलं. पुणेरी पाट्यांवर पण बरंच काही लिहिलेलं असतं. हा बरोबर. पूर्वी. आता पुण्यात पाहिल्यासारखं काही राहिलं नाही. पण पूर्वीचं पुणे राहिले नाही म्हणणारे पूर्वी पुण्यात राहिलेत का. तुम्हाला जरा जास्तच कळतो घ्या पुण्याचं. आहेच सगळं ओरिजिनल आहे ना आमच्याकडे. ओरिजिनल प्रति बालाजी, प्रति शिर्डी ओरिजिनल आहे. ताजमहाल बघितलायस का तू. अहो, विषय का आमच्याकडे ना ते बीबी का मकबरा प्रति ताजमहाल. काय ना तुमच्या प्रति आदर आहेच रे पण पुण्याबद्दल जास्त कौतुक आहे. पुण्याचं कौतुक करणारे लोक रोज बघतो मी. खरंच. हा, कुठे. ते ब्रिज नाही का पाडला तिथे. हे ऑफिसला येणारे जाणारे लोक आहे ना रोज कौतुक करतात पुण्याचं. आणि ते हे अस्सल पुणेरी भाषेमध्ये. आपल्याला काय आहे फोटोग्राफीची आवड आहे. हे आपण तिथं पूर्ण करीत असतो. कशी. हा त्या चांदणी चौकचा तुम्ही आम्हीबाच करून टाकला हो. कधी कधी ते शामरूख दिसतो, कधी कधी तो डायनासोर दिसतो. त्याचे फोटो काढत असतो मी. ठीक आहे रे स्मार्ट सिटी आहे ना मग डेव्हलपमेंटची कामं ट्रॅफिक हे सगळं सहन करावंच लागतं. नाही पुण्याला आहे ना स्मार्ट सिटी नाही म्हणलं पाहिजे हो. ओव्हर स्मार्ट सिटी म्हणलं पाहिजे. अति आगाऊ. आणि संभाजीनगरला. संभाजीनगर म्हणजे स्मार्ट सिटीच आहे हो. व्यवस्थित प्लॅन करून बनवलेली सिटी आहे ती. आणि तरीही तुला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी द्यावं लागलं. हो पण महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी सोडून आलोय मी मॅडम. काय नाही आमच्या संभाजीनगरमध्ये काय नाही सांगा मला तुम्ही. असं म्हणतोय जसं की काय कोहिनूर आहे. ते बी आहेच की कोहिनूर सुद्धा आहे ना. तुम्ही या आमच्या इथं तारापान सेंटरवर 5,000चा कोहिनूर पाणी तिथे. जे खाऊन शेवटी थुंकणार रस्त्यावरच. नावात काय रे. नावातच सगळं आहे की हो. हे पानाचं फक्त उदाहरण दिलं मी तुम्हाला. पण इतिहासाचं सोनेरी पान आमच्या शहरात ते कोहिनूर असं लोकांच्या राणी का. खरा कोहिनूर आहे ना आमच्या नावातच. राजांचं नाव आहे आमच्या शहरात छत्रपती संभाजीनगर. एवढं राजांचं नाव आहे ना शहराला. मग दाखव ना धाडस राजांसारखं. कर तुझं पॅशन फॉलो. तुमच्याकडे बघून आहे ना मला पण तसंच वाटतं. तुम्ही कसं तुमचं ॲक्टिंगचं करिअरला फॉलो करता तसंच मला पण करावं असं वाटतं. अरे मग हो ना पुढे दाखव तुझ्या मनगटातली ताकद.
झुगारून दे रे हे कॉर्पोरेटचं बंधन. खरं आहे तुमचं. आता घाबरायचं नाही. जे मनाला वाटतंय तेच करायचं. एक्झॅक्टली. आधी लगीन करिअरचं, मग आपलं. चला उठा. कुठे? आता जंगलात फिरायचं. ॲमेझॉनच्या जंगलापासून तर आफ्रिकेच्या जंगलापर्यंत जाऊन फोटोग्राफी करायची, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. आणि तिथंच आपला संसार थाटायचा. इतकंही नव्हतं मोटिवेट करायचं मला. ऐक ना, आपल्या तळजाईच्या टेकडीवर कर ना फोटोग्राफी. नाही 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 नाही, तुम्ही जी ठिणगी पेटवली ना ती थेट अमेझॉनच्या जंगलात जाऊनच विजायची. आता तुम्ही येताय ना माझ्याबरोबर? ते अमेझॉनचं जंगल येत आहे का बघ ना कोथरूडमध्ये. काय म्हणजे कोथरूडमध्ये कर ना फोटोग्राफी. इतके पण अजब प्राणी नाही आहेत कोथरूडमध्ये. ठीक आहे, मला तर निघावं लागेल ना. पप्पांना सांगा मी गेलो म्हणून. अरे आई आई अमेझॉनच्या जंगलात गेला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भाडीपाला सबस्क्राईब करा. विको वज्रदंती पेस्ट ही इंडियाची गम एक्सपर्ट आहे, जी 18 औषधी वनस्पतींपासून बनलेली आहे. त्यामुळे ब्लीडिंग गम्स, स्वोलन गम्स आणि इतर डेंटल प्रॉब्लेम्स पासून दूर राहायला मदत होते. वारंवार डेंटल प्रॉब्लेम्स होण्यापेक्षा वापरा रोज विको वज्रदंती. तसेच विकोचे अमेझिंग प्रोडक्ट्स तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीचे डेली नीड्सला कॅटर करतात. कारण हर दिल विको, हर घर विको. विको टर्मरिक क्रीम, विको टर्मरिक फेस वॉश, विको टर्मरिक इन शेविंग क्रीम बेस आणि विकोचे असे अमेझिंग प्रोडक्ट्स बाय करण्यासाठी, घेण्यासाठी त्याची वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जा आणि घ्या. आणि जर तुम्हाला भाडीपचे मॉर्ज विकत घ्यायचे असतील तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, क्लिक करावी लागेल. आणि पुढच्या कुठल्या शहरातले कांदे पोहे तुम्हाला बघायला आवडतील तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.